चला स्पीडअप करा. आणि पंच देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम मॅचसाठी दीपक पाटील सर आणि सुनील पाटील सर, पाटील बंधूंची जोडी मैदानामध्ये आता दाखल झालेली आहे. चला मॅच सुरुवात करायची आहे. 4 ओव्हर. मागील मॅचचा सेम फॉर्मॅट. एका बाजूला उरण परिसर, एका बाजूला पनवेल परिसरातील बेलवली टीम 40+ माध्यमातून आपण पाहतोय. वन साइडेड मागील मॅच देखील विजय संपादित केला. दोन्ही टीम जर पाहिला तर दोन्ही सामने अगदी एखादी जिंकलेले आहेत. वीरेंद्र आणि हर्षल हे फलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालेला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्गस्थावरती बॉलर असेल सुरेश पाटील. उपांत्य फेरीची लढत या टीम मधून, दोन्ही टीम मधून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच दाखल होईल. पहिलाच बॉल हवेमध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय. मागील ओव्हरमध्ये सेम सुरुवात बेलवली टीम कडून झाली होती. याच गोलंदाजाकडून याच क्षेत्रामध्ये झेल टिपला होता. याही ओव्हरमध्ये सेम सुरुवात झाली. एक आघाडीचा फलंदाज आपण पाहतो. वीरेंद्रला बाद व्हावं लागतं पहिल्या बॉलवरती. दोन्ही सामने चेस केले होते नागाव टीमने, पण यावेळेस विपरीत परिस्थिती. फलंदाजी स्वीकारावी लागली, कारण कर्णधाराची बाईट आपण जर पाहिली मागील दोन्ही मॅच मध्ये तर क्षेत्ररक्षणाने आमची गोलंदाजी आणि फलंदाजींवरती आमची चांगली मजबूत पकड आहे. पण आता वाट्याला फलंदाजी आलेली आहे. कशा पद्धतीची फलंदाजी होते पाहणं तितकेच गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित. चांगला कमबॅक आहे मी तर म्हणेन बेलवली टीम कडून. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद होईल. नवीन बॅट्समन जितेश पाटीलला आपण पाहतोय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी, ग्रामस्थ मंडल मुरबी आयोजित आपण पाहतोय. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 आणि आयोजक आपण पाहतोय मॉन्टी पाटील. सर्व खूप सारी मेहनत, 64 संघ एकत्र करण्यासाठी घेतली जाणारी ही अथांग मेहनत आणि त्याच्या एका कॉल्सवरती आपण या टीम सर्व माहिती पोहोचवत आहेत. कांचन पालकर सर आम्हाला की एका कॉल्सवरती सर्व संघ अगदी दाखल झालेले आहेत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. यावेळेस अकराचं लाईन खेळायचं होतं, इथे मात्र चुकी झाली आहे. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. चेंडू संपलेत. या ओव्हरमधील 3 मॅग्नेटरी पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली सुरुवात आपण पाहतोय नागाव संघाच्या विरुद्ध. जो कॉन्फिडन्स दाखवला होता मागील मॅच मध्ये नागाव संघाच्या पाठीराखेने, तर कॉन्फिडन्स कुठेतरी आता लूज झालाय का यावरती प्रश्नचिन्ह आहेत. कारण सलगचे 3 चेंडू मॅग्नेटरी पॉवर प्लेचे निर्धाव गेलेले आहेत. मागील ओव्हर्समध्ये जर मागील मॅचमध्ये पाहिले चांगली बॅटिंग मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये झाली होती, पण यावेळेस मात्र गोलंदाजीच्या भोवऱ्यामध्ये जाळ विणलं गेलाय आणि त्या जाळ्यामध्ये फसवलाय. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं चूक झाली आहे, थोडी चुकी झाली आणि यावेळेस मात्र 4 धावा येत आहेत. चौकार एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आलेला हा चौकार आपण पाहतोय. इथे जर फील्ड चांगली झाली असती कदाचित 3 धावा वाचल्या असत्या. 4 चेंडू संपलेत आणि धावपटलावरती 4 धावा आहेत. 4 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. सुरेशची गोलंदाजी किफायती राहिली आहे. अगदी गुणवत्तेने भरलेली, गुणवत्ता ठासून आहे या गोलंदाजाकडे. कौशल्य देखील आहे आणि या गुणवत्ता कौशल्याचं मिश्रित करीत गोलंदाजी
मैदाना आतमध्ये शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आहे. एक टप्प्याने चेंडू हातामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येणार, चेंडूला उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मिळाली आहे फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगल धाब्याने एकूण धाबा संख्या पोहोचली आहे स्कोरबोर्डवरती 5 धाबा. 5 धावा या धावापटलावरती दाखल झालेल्या आहेत. चांगली बॉलिंग. 5 चेंडूंचा खेळ संपला. 5च धावा आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जो बऱ्याच उशिरा वाट पाहत होता स्ट्राईकची, तो फलंदाज यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती दाखल झालाय. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. वाकंड एरिया. चेंडू एक टप्पा सीमारेषे पलीकडे आहे की चौकार आहे, षटकार आहे, पण तिथे चौकारच असेल कारण इथून दिसलाय खूप सीमारेषा थोडीशी लांब आहे. एक टप्प्याने बॉल सीमारेषे पलीकडे. 4 धावा. या 4 धाव्याने एकूण धावा संख्या स्कोरबोर्डवरती आहे 9 धावा आहेत. पहिलं षटक चौकारच आहे, कारण इथून आपण पाहिलं तर चौकारच आहे. चेक केलं गेलं. चौकार आहे. एकूण धावसंख्या 9 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गस्थवरती तयार आहेत सचिन तांडेल. एक धाव ही ट्रॉफीकडे, एक झेप ही ट्रॉफीकडे असेल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल. व्यासपीठावरती VIP डाईजला मानवंदना देणारा हा चेंडू येतोय सीमारेषे पलीकडे. षटकार आणि इथे चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. 6 धावा आल्यात. या 6 धाव्याने एकूण धावा संख्या स्कोरबोर्डवरती आहे 15 धावा. इट इज अ फेअर डिलिव्हरी. षटकार आला. या षटकाराने एकूण धावा 15. सचिन तांडेल गोलंदाजी मार्गस्थवरती आहे. चेंडू अगदी दूरवरती गेलेला आहे. फटका चांगला होता. लोवर फुलटॉस. या फुलटॉसला तब्दील केलं 6 धाब्यानं. षटकार आला आणि या षटकारानं मात्र पहिल्याच बॉलवरती जो एंड जर आपण पाहिलं ना, सचिन तांडेल यांची गोलंदाजी अगदी सिटी एंडनं खूप चांगली होत होती, पण विचार केला तर विपरीत एंडनं गोलंदाजी करण्यासाठी बोलवलं. पहिल्याच बॉलवरती हा षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार. धावापटलावरती आहेत 15. पुढचा बॉल फुल टॉस मिस केलाय. इथे चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि या परिवर्तनाचा फायदा टीम बेलवलीला मिळाला. डॉट चेंडू या ठिकाणी समाप्त झाला. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलच्या सांगतेनंतर धावापटलावरती मात्र कोणत्याही प्रकारचा बदल नाही. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव येते. एक धाव्याने एकूण धावा संख्या 16 या आकड्यावरती. मॅच बॉल. धीरज याने हा चेंडू आपण शोधून दिलेला आहे, त्याचंही आभार. फुल टॉस बॉल. इथे क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर झेल टिपलाय. या फुल टॉस वरती मात्र मोठा फटका अपेक्षित होता, पण तसं काही घडलेलं नाहीये. फलंदाज होईल बाद.
अमित पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. फलंदाजी जर आपण पाहिलं, षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. 3 बॉलमध्ये एकच धाव, 1 विकेट मिळवली आहे. सचिन तांडेल याचं किफायती ओव्हर हे राहिलेली आहे. पुढचा बॉल फुल टॉस होता, तो तकदील केला नाहीये मागील चेंडूवरती. हा बॉल ओव्हर पिच, चांगला फटका, लॉंग ऑनच्या वरतून बॉलला पाठवलाय सीमापार, षटकार. अनिल पाटील यांच्याकडून या षटकारासाठी 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. अप्रतिम फटका सजवलाय, लॉंग ऑनला क्लिअर करत हा 6 धावा. षटकारानं धावा संख्या 22 भरती आहे. प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज आहे अनिलजी पाटील यांच्याकडून. षटकार आलाय, धावा झाल्यात 22. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल आहे, स्लो बॉल, हाही चेंडू लॉंग ऑन ला क्लिअर केलाय सीमापार. अमित पाटील, अमित आलाय, अमित बरसलाय आणि अमितने आपली फलंदाजीचा बोलबाला देखील दाखवलाय. षटकार 28 धावा आहेत स्कोरबोर्डवरती, 28 रन्स. पहिल्या षटकामध्ये 9च होत्या, दॅट्स अ शुअर. सल या ओव्हर्स मध्ये आल्या 3 षटकार, 1 सिंगल धाव. दोन षटकार आलेत, 1000चं एटीएम. या ठिकाणी आपण पाहिलं एंड चेंज केला, गोलंदाजाची चुकी नाही आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये सिटीएन कडून गोलंदाजी सचिन तांडेलची होत होती. या मॅच मध्ये मात्र पाहिलं तर एंड चेंज केलं आणि विपरीत दिशाने गोलंदाजी. 3 षटकार आले, धावा संख्या धावपटलावरती आहे 28. द्वारकानाथ चोरगे गरजच आहे, कारण खूप दूरचा प्रवास आम्हाला देखील करायचा. चला बेलवली टीम स्पीडअप करावा ही विनंती. ही ते क्लीन बॉल, फसवी ऍक्शन आहे. कधी चेंडू टाकतात, कधी धावा देतात हे समजतच नाहीये फलंदाजाला. फलंदाज बाद होईल, क्लीन बोर्ड यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बॅक टू द डगआउट. चला एकत्रित येऊ नका बेलवली संघ, विनंती असेल. अगदी 2:30 वाजून गेलेले आहेत, जायचं घरीच आहे, पण शहरी विभाग आहे, परमिशनचे खूप सारे वांदे, खूप सारे तकलीफ. पहिलाच बॉल वरती विकेट. नवीन बॅटर पप्पू आलाय, मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस फटका, लेटकटचा फटका आपण पाहिलाय. पॉइंटच्या सीमारेषे लगत तिथे चेंडू सेव्ह केला जातोय. 2 धावा तर कंप्लीट आहे. तिसरा एंड चुकली एका फेकीची. 3 धावा कंप्लीट आणि 4थी धावा, 4ही धावा कंप्लीट होत आहेत. 4 धावा धावून काढलेल्या आहेत. विनेश ठाकूर पप्पूच्या बॅट मधून या 4 धावा आपण पाहतोय. एकूण धावा संख्या 33. बत्तीस झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगला फटका आपण अर्जित करताना पप्पू यांना पाहिलं. पॉइंटच्या सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण होतं, पण फायदा काय असा झालेला नाहीये. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक इथे येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न इथे सेव्ह झालेला आहे. 2 धावा येतात. या 2 धावेने एकूण धावा संख्या पोहोचली स्कोरबोर्ड वरती 34 धावा, 34 रन्स. अगदी सीमा रेषे लगत आपण पाहतोय हा चेंडू सेव्ह केलाय.
3-4 इंचाचा अंतर राहिला, नाहीतर चौकार झाला असता. एवढी चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहिली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. खोलवर टाकलाय बॉल, समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, पण दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषे पलीकडे चाललाय. 4 धाब्यांसाठी आणखीन एक चौकार. हा चौकार आला. एकूण धावा संख्या पोहोचली चौकाराने 38 रन्स वरती 38 धावा. 10 धावा खर्च केलेल्या आहेत द्वारकानाथ स्वर्गे यांनी. पहिला विकेट, त्यानंतर मात्र चौकार, 2 धावा चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेट कट केली आहे. एकच धाव येते, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 1 धाब्याने एकूण धावा संख्या आहे स्कोरबोर्ड वरती 39. शेवटचा बॉल असेल षटकातील. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये उरण परिसरातील नागाव संघ उशिराने आला, खूप उशिराने आला, पण लेट आणि थेट मी तर म्हणेन दाखल झाला या स्पर्धेमध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, इथे खूप चांगली फसवे ऍक्शन आणि डॉट चेंडूची सांगता. जलपाण्याची व्यवस्था करावी आणि चला एकत्रित येऊ नये, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती. ऊन आणि वारा, पण हे अबाव 40+ आहेत. स्टॅमिना तितका आता राहिलेला नाहीये. 39 धावा धावापटलावरती आहेत. वेगवेगळ्या खेळामध्ये वेगवेगळा स्टॅमिना असतो. क्रिकेटच्या मैदानावरती आता धावणं आणि नरेश पाटील गोलंदाजी मार्गावरती दाखल झालेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये धावा झाल्या 3 षटकांच्या अखेरीस 39 धावा. नरेश पाटील चला स्पीडअप करावं ही विनंती. 39 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. शेवटचं षटक आहे. पहिला बॉल ऑफस्टिकला मिस केलाय. पंच आमच्याकडे दर्शवतात हा वाईड बॉल आहे. दीपक पाटील सर यांचा इशारा येतोय. हा चेंडू अवांतर 1 धाव अतिरिक्त ऍड केली जाईल. 40 वरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. पुन्हा एकदा लेट कट करायचं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव येईल, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 1 धाव्याने 41 वरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. बेळवली संघाकडे देखील फलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झाली, या ओव्हर्समध्ये झाली तर मॅच मध्ये खूप मजा येणार आहे. सेकंड इनिंग मध्ये क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये वारंवार बदल केला जातो. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं स्लोवर पद्धतीचा, इथे क्षेत्ररक्षक येतो आहे वेगाने, 1 टप्प्याने चेंडू फील्ड केला जाईल. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाही आहे. अगदी स्लोव पद्धतीचा बॉल होता, पाहिजे त्या दिशेने फिरवता आला असता फलंदाजाला, पण तसं काही घडलेलं नाहीये. धावा संख्या झाली 43 रन्स. 43 धावा या स्कोर बोर्ड वरती आहेत. सेकंड इनिंग मध्ये अजून देखील मजा येणाऱ्या आणि जे प्रेक्षक आहेत अजून पाहायला, यावेळेस फटका चांगला आहे गॅप मध्ये आणि 4 धावा धावपटलावरती. फॉर्टी 7 रन्स या ठिकाणी धावपटलावरती आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ या प्रगतीपथावरती आहे. नरेश पाटील गोलंदाजी मार्गस्थवरती. फुल टॉस बॉल, ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर, षटकार आला. 50 कंप्लीटेड. 50 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत.
एकूण धावा संख्या झाली आहे 53 धावा. शेवटचा अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडू आहे. त्रास होत असेल तर कृपया मैदानाचा ताबा सोडा. एकच चेंडू राहिलेला आहे. अगदी छातीमध्ये जर त्रास असेल तर कृपया शेवटचा अंतिम चेंडू आहे. षटकार आला, चौकार आला, लास्ट वाईट बॉल आहे. 2 चेंडूंचा खेळ आहे. 53 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. स्लो पद्धतीचा बॉल आहे. गॅप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण अगदी ताकदीचं राजेश गायकर आहे त्या ठिकाणी. 2 धावा येत आहेत. शेवटचा एक चेंडू आहे. नरेश पाटील गोलंदाजी मार्गास्थावरती. लास्ट बॉल मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज असतील. अमित शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. सुंदर झेल टिपलाय आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. अमितचा खेळ संपलाय. 3 षटकार अमितच्या बॅटमधून, 1 चौकार आणि 2 दुहेरी धाबा या ठिकाणी येत आहेत. एकूण धावा संख्या झाली आहे स्कोरबोर्ड वरती 55 धाबा. 56 धाबा संख्येचा या ठिकाणी पाठलाग करायचा. सेकंड इनिंग मध्ये 56 धाबा या जमवाव्या लागणार आहेत टीम चॅलेंजर बेलवली संघाला. आणि या 56 धावा कशा पद्धतीने येतील, काय घडणार, काय बिघडणार, वलपचा गोड आवाज आपण या ठिकाणी प्रवीणजी टेंबे सर यांना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलण्याची संधी आमचे अध्यक्ष साहेब संदीपजी पाटील सर यांनी दिलेली आहे. त्यांचं शतशः ऋणी आपण मी आहेत. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषकामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांची मी घेतो रजा. असंच प्रेम, असंच या ठिकाणी आवडलं आम्हाला या मैदानावरती समालोचन करण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष साहेब. आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. चेक चेक. चला फलंदाज चेंडू चेक करा. चला फलंदाज पाठवायचा आहे. चला पंच कमिटी चला सामना लगेच सुरू करा. फलंदाज गेल्यात, फलंदाज गेल्यात. चला 56 धाब्याची गरज. मॅच जितने के लिए 56 की आवश्यकता. चला नरेश आणि राजेश
दोन फलंदाज पाठवायचे आहे. पंच द्वारकानाथ चोरगे 3 ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील या मॅचसाठी. शेवटची मॅच स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 नवे पर्व युवा सर्व या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तेच थँक्यू. यस चला 56 अब तक 56 जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये बेलवली विरुद्ध नागाव. शेवटची मॅच कोण जाणार टॉप 8 मध्ये. सुपर 8 एका चषकाचा मानकरी. एक चषक आपल्या गावामध्ये कोण घेऊन जाणार. एका चषकाचा मानकरी कोण ठरणार. एका चषकाचा मानकरी होण्याची संधी मिळेल आज एका संघाला जो पुढे जाईल आणि फायनलच्या रात्री परत येणार 23 फेब्रुवारीला. बघूया नागाव की बेलवली. दोन तालुक्याचे दोन संघ. पहिला बॉल 56चं टार्गेट. कट केला बॉलला पॉईंटकडे डीपमध्ये स्क्वेअर लेगला बॉल फिल्डर आहे. डायरेक्ट हिट झाली नाहीये. बेलचा आपल्या जागेवरती आहे. पहिला बॉल 1 रन. गोलंदाज प्रचंड नाराज. त्याने डोक्यावरती हात ठेवलेत. त्याला दुःख झालंय. गोलंदाजचं दुःख आपण समजू शकतो. त्याच्या भावना समजू शकतो. नाराज आहे गोलंदाज कारण नरेशचा विकेट होता. संपूर्ण मॅच होती नागावसाठी. पहिला बॉल 1 रन. आता राजेश आलाय. राजेश कायकर. बेलोली 40+, नागाव 40+. दोन महान संघ. खलनायक. दोन्ही संघांनी खलनायकची भूमिका ठेवली या मॅचमध्ये. आत्तापर्यंत दोघांनी सिद्ध केलं स्वतःला. आणि ह्यावेळी लॉंग स्टॉपकडे बोनसच्या धावा आल्यात. नाराज गोलंदाज झालाय. 22 मध्ये 4 रन बोनस. क्या बात आहे. नागाव संघाचे प्रेक्षक सर्व आवाज इकडून तिकडून येतोय आणि ही मजा आहे 40+ ची. संदीप पाटील सर. 5 धावा. आता बोनस मध्ये 4 आल्यात. नाराज आहे ते सर्व खेळाडू. चला चेंडू फेकायचंय. मॅच बॉल. मॅच बॉल भरपूरच लांब गेला. 4 रन 5 धावा झाल्या. आता 51 करायचे आहेत परंतु आता बोनसच्या धावा देखील योग्य राहिल्यात राजेशसाठी. बेलवली संघ इथे बॅटिंग करतो. त्यांच्यासाठी बोनस धावा देखील चांगल्या राहतील. बिना बॅटच्या आल्या तरी अतिउत्तम. बॅटने आल्या तरी उत्तम. आत्ता बॅटने आल्यात. पॉवर प्ले आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन समोर. 4 रन. 2 चौकार लगातार आले. एकूण धावा 9. 9 धावा धाव फलकावरती. 9 धावा 2 चौकार लगातार आलेत गोलंदाजावरती. एक बोनस मध्ये आणि त्यानंतर एक बॅटच्या मधून राजेशने मारले चौकार. मागील सामन्यामध्ये राजेश चांगला खेळला.
नरेश देखील मॅन द मॅचचा हिरो ठरला. दोघांनी मैदान गाजवलं. बेलोलीकडून आज दहशत. टॅप केलंय बॉल पॉइंटकडे जातो. एक रन इथे मिळेल. एकच्या बरोबरीने 10 रन झालेत. आता 46 पाहिजेत. 56चं टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट आहे 56, कारण 3 वाजून गेल्यानंतर जेव्हा धावा जास्त बनतात तेव्हा फलंदाज मात्र मोस्ट ऑफ चेस होत नाही, कारण थंडीचं वातावरण असतं आणि अशा वेळी मोठे फटके येत नाही. परंतु थंडी एवढी जास्तही नाही इथे. परफेक्ट टेम्परेचर आहे. नरेशाला लॉफ्ट केलाय. आवडता फटका त्याचा. इन्व्हेस्टमेंट झोन मध्ये स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. आत्ता बॉल परत येणार नाही, कारण तिथे प्रेक्षक आहे की नाही. भरपूर लांब लचक बॉल गेला आणि मॅच बॉल येता येता थोडा वेळ लागेल, परंतु आता एकूण धावसंख्या कांचन पालकर आम्हाला सांगतात 16-40 पाहिजेत. नागाव 40+ ऑपोजिटला बॉलिंग करतो आणि बेलोली 40+ 40 धावा. एका मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही मॅच जिंकत असता, ट्रॉफी उचलता, तेव्हा तुमचं नाव होतं. दोन्ही संघाला ही संधी आहे, कारण की ही ट्रॉफी नामांकित आहे, हा चषक नामांकित आहे, मोठी स्पर्धा आहे. आणि मोठी स्पर्धेमध्ये जरी तुम्ही एक चषक उचलला तरी तुमचं नावाची चर्चा होते, नावाचा गाजावाजा होतो. काय अपील आहे, काय अपील आहे, किती स्ट्रॉंग अपील आहे बघा. एक नाही तर तब्बल 11. युनिटी बघा, एकात्मता होती. बॅटकटला रिव्यू. ओके. पंच बॅटकटला अल्ट्रा एज आपल्याकडे नाहीये, चेक करतो. अल्ट्रा एज आपल्याकडे नाहीये. कारण 40+ LBW आउट नसतो, त्यामुळे अपील जी झाली कदाचित कॅचची अपील केली आहे. थोडा वाट पहा, वेट अँड वॉच चेक करतायत. नॉट आउट आहे. मॅच सुरू करा.
6 बॉल 14. 6 बॉल 14. हॅलो. 6 बॉल 14. पाच बॉल 13. तीन बॉल 11. चला स्पीडअप करा. 3 बॉल 11 पाहिजेत. हॅलो. 3 बॉल 11. दोन बॉल 10 रन. बघूया काय होतंय. 2-10. बघूया मॅच. 1 बॉल 10 रन. चला फास्ट खेळा.
मॅन ऑफ द मॅच अमित पाटील.